करते आपल्या चॅनलमध्ये. आता आपण डहाणू फेस्टिवलमध्ये आहेत आणि इथे जे आहे शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे. आणि आपल्याबरोबर दादा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव श्रीदत्त राऊत आहे. अच्छा, तर दादा ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला की हे प्रदर्शन आपल्या डहाणू फेस्टिवलमध्ये झालं पाहिजे? नाही, संकल्पनापेक्षा माझा संग्रह आहे. गेली 24 वर्ष मी महाराष्ट्रातल्या अनेक गावागावामध्ये जाऊन बेसिकली आपल्याकडे एक पद्धत अशी आहे की लोक भंगारमध्ये जुन्या गोष्टी फेकतात. फॉरेनर्स जे किल्ल्याच्या परिसरामध्ये फिरतात त्यांना ते अल्पदरासाठी, दारूसाठी, वैयक्तिक आमिषासाठी काय काय विकतात. तर मी 24 वर्षापूर्वी हा विचार केला आपण हे जमा करायला चालू करूया. बरोबर. आणि आता असं झालं आहे की लोक म्हणतात की आता लढाई होईल एवढं साहित्य मी एकट्याने गोळा केलं आहे. आणि यामागची फक्त प्रेरणा जी म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि मी ॲक्च्युली हे केलं आहे ते शालेय विद्यार्थ्यांसाठी की पिक्चरमध्ये जर इतिहास शिकवला जातो किंवा दाखवला जातो, ज्या पद्धतीने वेपन्स वापरले जातात त्याच्या पलीकडे जाऊन ॲक्च्युअल काय आहे हे मुलांना कळावं, हे एकमेव भावनेने केलं आहे. आणि याच्यामध्ये डहाणू महानगरपालिकेचं अभिनंदन आहे की त्यांनी हे प्रदर्शनाला जी संधी दिली. कारण हे बेसिकली तसं बघता माझं वैयक्तिक असल्यामुळे माझ्यापुरतीच मर्यादित असतं. पण या निमित्ताने लोकांच्या पुढे आलं. म्हणजे लोकांच्या पुढे आलं असं म्हणण्यापेक्षा असं आहे की तुमच्यामुळे लोकांना हे माहिती पडलं की आपल्या शिवाजी महाराज आहेत त्यांनी जे हे म्हणजे विविध प्रकारची जी शस्त्र होती ती कधी कोणी पाहिली नसेल. शिवकालीन जी शस्त्र आहेत ती बघायला लोकांना मिळतात. त्याच्यामध्ये तुम्ही तर सुंदर सुंदर वस्तू मांडलेल्या आहेत. विविध प्रकारच्या तलवारी आहे, शिल्पत आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आपण कधीही बघितलं नसेल त्या गोष्टी तुमच्यामुळे जे आहेत आपल्या ॲटलिस्ट डहाणूच्या लोकांना तर बघायला मिळत आहेत. आणि डहाणू बाहेरनं पण डहाणू फेस्टिवलला भरपूर प्रमाणामध्ये लोक येतात. तर आता एरवी हे संग्रह तुम्ही कुठे ठेवता? हा माझा वैयक्तिक आहे, तो घरी असतो. अच्छा. आणि परमेश्वर कृपेने पुढे मागे जर खरं त्याचा मान्यवरांनी विचार केला तर संग्रहालय म्हणून मोठं म्युझियम तयार होऊ शकतं. बरोबर बरोबर. या गोष्टी जर तर नाही पण खूप सुंदर, छान वाटलं दादा तुम्हाला भेटून. तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना जे ह्या शिवकालीन वस्तू ज्या त्या पाहायला मिळाल्या. धन्यवाद, थँक्यू. आपण तोफगोळे बघतो आणि याच्यामध्ये पट्टीचे गोळे आणि सोबत पोलादाचे असतात. तर ॲक्च्युली बघायला एक लहानसं वाटतं, पण तुम्ही ॲक्च्युअल त्याचं वेट बघितलं तर पायाचा अंगठा वगैरे सगळं तुटून पार होऊ नये. बरोबर. म्हणजे आपण शॉर्टपुट थ्रो करतो तसे आहे ते. हां, म्हणजे बघितलं तर जड आहेत, म्हणजे एकदम लावला तरी बऱ्यापैकी जड आहेत, मोडून जाईल. बरोबर. आणि लहान मुलांसाठी ते आकर्षण असं असतं. म्हणजे तोफ जरी लहान दिसत असली ही देवाला पूजा अर्चेसाठी जी मानवंदना दिली जाते त्याची लहानशी तोफ आहे. बरोबर. आणि लहान मुलं मग खूप खुश होतात की ॲक्च्युअल काय. आपण मावळे मावळे म्हणतो किंवा धनुष्यबाणापासून किंवा छातीचं संरक्षण व्हावं म्हणून, तर त्यांची ध्येयष्टी किंवा कशी असणार आहे त्या हिशोबाने बघा तुम्ही. आता म्हणजे हा शर्ट आहे, अजून पॅन्ट द्यायची आहे. बापरे. तर फारच वजन आहे. तर म्हणजे हा शर्ट ते घालत होते. हा घालत होते म्हणजे त्यांचा आहार तसा आहे, वडापाव खात नव्हते. बापरे, खूप जड आहे. हा खूपच खरंच जड आहे. म्हणजे हे घालून चालणं पण कठीण. आणि एवढं घालून ते लढत होते, वजनाच्या तलवारी घेऊन लढत होते खरंच. तर हे आहे. त्याच्यानंतर तुम्ही छानपैकी परिधान करू शकता की कान, डोळे, नाक यांचं संरक्षण व्हावं म्हणून पूर्णपणे हे. आणि बापरे, हे डोक्यावर घालून लढणं म्हणजे फारच अवघड आहे. शर्ट आहे 1 किलो, साधारणपणे 1 किलोची वगैरे तलवार आहे. बापरे, खूपच जड आहे. लहान मुलांना प्रत्यक्ष बघितल्यावरती वगैरे आनंद प्राप्त होतो. आणि खरंच खरंच सुंदर. त्यानिमित्ताने म्हणजे लोक त्याचा आस्वाद घेतात. आणि म्हणजे डहाणू फेस्टिवलच्या निमित्ताने संधी मिळणं आणि खरं तर हा सगळा आपला अज्ञात इतिहास आहे तो लोकांच्या पुढे येतोय. त्यामुळे ज्यांनी आयोजन केलं त्यांचं अभिनंदन आहे. मी निमित्ताने आम्ही पण लकी आहेत की आम्हाला तुमच्यामुळे जे आहे ह्या नवीन नवीन गोष्टी पाहायला आणि अक्षरशः स्पर्श करायला मिळालं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला शिवकालीन शस्त्रांबद्दल माहिती मिळेल आणि पाहायला मिळतील. ओनली ॲट डहाणू फेस्टिवल 2026 या आणि नक्की भेट द्या या शिवकालीन शस्त्र संग्रहालयाला. धन्यवाद.